नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आज आपल्याला स्वामी माऊली सांगतात, कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. तर चला तर मग आजच्या चांगल्या कामाला आपण सुरुवात करूया. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत. कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी. हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही न बदलणारीच असावी. प्रवास करा, पण कोणाला सांगू नका. खरं प्रेम करा, पण कोणाला सांगू नका. आनंदाने जगा, पण कोणाला सांगू नका. कारण सुंदर गोष्टी लोक लगेच बिघडवत असतात. माऊली सांगतात, कोणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. माऊली बोलतात, जर तुमचा असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. हट्टासाने जोपासलेला राग आणि वैरभावनांचा माणसाला जास्त थकवतो. हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमवत नाही. जेव्हा काही माणसांना आयुष्यातले चांगले सण होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात. परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत. माऊली बोलतात, निसर्गाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ना हार पाहिजे, ना जीत पाहिजे. जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार आणि काही चांगल्या प्रेमळ व्यक्तींची साथ पाहिजे. इतरांच्या चुका शोधणारे अनेकदा आपल्यातील दोष दूर करण्यासाठी वेळ काढत नाहीत. नेहमी लक्षात असू द्या, उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रित हे पाहिजेलच. माऊली सांगतात, एकदा स्वतःला आयुष्याच्या हाती देऊन बघा. कारण अस्तित्वावरच आपलं वास्तव्य सोपवणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. आयुष्य हाच देव असतो. माऊली बोलतात, आठवण नाही काढली तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नका. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेला आहे. अंतर्मनातल्या वीणेवरती तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येत असतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होत असतं. बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्दार्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घाट करतात. झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना आपलं म्हणून जोडावं, कधी नकळत दागेही तुटून जात असतात. माऊली आपल्याला सांगतात, नेहमी लक्षात असू द्या, सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते ना, तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. पण तोपर्यंत बरेच नाते आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात. सुख हा असाच साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतं. तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढंच उंच पोहोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल. तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल, पण त्यांना त्यांच्या हायतावर तुमची उंची गाठता येणार नाही. आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. काही गोष्टी आणि व्यक्तीमागे तेवढाच वेळ घालवावा जेवढी त्यांची किंमत असते. कारण गरजेपेक्षा जास्त अवेलेबल असणाऱ्या माणसाला कोठेच किंमत नसते. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, माऊली आपल्याला तेच सांगतात जे आपल्यासाठी योग्य असतं. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते. आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत याला जास्त महत्त्व आहे. ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे ना, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच शोधतील. लोक काय म्हणतील याचा विचार न करता जे करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा.
लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमणे मारायला आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायला उपयोगी पडत असतात. आयुष्य ही काशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भागच पाडत असते. आपण नेहमीच विचार करतो आपण काय कमवलं, पण कधीतरी असा विचार केलाय का की आपण काय गमावलं? अर्थात गमावलं असेल ते आपल्याकडून जास्तच, पण जे कमवलं ते तरी कुठं आपल्याकडे आहे. जपलं ते आपलं. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिकीट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्यांची असेल, पण वेळ मात्र नक्कीच तुमची असेल. आवडेल आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्य उरते ते फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहत असतात. प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. कोणत्याही विचाराच्या दोन बाजू, एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक. श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे, काही ना काही करणारे सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच होत राहतं. तात्पर्य हाच, दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य तुम्ही बदलत नाही. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात. देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक, मनाचं बालपण आणि दुसरं, अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता नाही. कारण हा रोजचाच तो असणारा रिएलिटी शो आणि म्हणून भरभरून पूर्णपणे जगा. कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळेजण चांगलं वागतं. पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा घेत असतात. माऊली सांगतात, प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका, कारण आयुष्याला ग्रहण लागलं की सगळ्यात सुंदर गोष्टीचं दहन होत असतं. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 पणांचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करते किंवा करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदानेच जगणार. नेहमी लक्षात असू द्या, जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला तुम्ही कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवीच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातले तेलही संपलेलं असतं. स्वामी भक्तांनो, माऊली बोलतात, तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात. परंतु जेव्हा वाईट काळ येतो ना, तेव्हा तुमच्या विनोदालाही गांभीर्याने घेतले जात असते. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही. जगासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही आणि सगळ्यांचं नाव मोबाईलमध्ये सेव्ह आहे, पण 4 शब्द बोलायलाही वेळ नाही. माऊली बोलतात, आयुष्य आनंदात जगण्याची सोपी पद्धत आहे का? जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जाऊ नका. जे खरं सांगूनही रागवतात त्यांना कधीच म्हणत बसू नका. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा कधीच त्रास करून घ्यायचा नाही. जे वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी कधीच मैत्री करायची नाही. आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचं नाही. एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी विचारले, किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहारदादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या, पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का? तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही, तर ते कणखरपणे उभेच असतात. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. एक म्हणजे मी उद्यापासून सुरुवात करेन. दुसरी, ही माझी चूक नाही. तिसरी, मी नाही करू शकत. चौथी, तो ती नशीबवान आहे. मी खूप थकलोय. आणि 6वी, तुम्हाला बोलायला वेळ नाही.
नेहमी लक्षात असू द्या, वाहून घेणं आणि वाहत जाणं यासारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलेलं एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र सहसा परत सापडत नाही. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. पाकशास्त्राच्या पुस्तकाचा स्वामी भक्तांनो, माऊली आज आपल्याला सांगतात, विजयाची भावना ही मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजेच आपण विजयीच झालो असं कधी नसतं. तुमचा काळ चांगला असता तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारलं जात असतं. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाचीही किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. जेवढी मोठे स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलंच असतं. जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे, जो पहिले परीक्षा घेतो, नंतर शिकवतो. नात्यांची शिलाई जर भावनांची झाली असेल तर तुटणे अवघड आणि स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड असतं. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किमतीही मोजावी लागत असतात. बुद्धीने बळाचा वापर कराल तर यशस्वी व्हाल, बळाने बुद्धीचा वापर करून घ्याल तर तोंडाशीच पडाल. कोणत्याही विचारांची दोन बाजू असतात, एक सकारात्मक व दुसरा नकारात्मक. दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे, कालचा दिवस संपला, आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे, तर आपण लगेच कामाला चांगला सुरुवात करायची. माऊली बोलतात, माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फारच महत्त्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचाच झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मन सगळ्यांकडं असतं, मनोबल काही मोजक्यांकडंच असतं. मन कोणासमोरही मांडत बसू नये, कारण अर्थ न कळालेले मन व अर्थ बुडलेलं मन प्रत्येकाला झेपलंच असं नसतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. माऊली बोलतात, पैसे नसलेल्या माणसापेक्षा ध्येय नसलेला माणूस सर्वात गरीब असतो. एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून चुकण्याची भीती वाटून किंवा काढून टाकावी लागेल. नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हरायचं हे समजणारा देखील महानच असतो. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी. कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असतानाही स्वतःला त्रास करून घेणं. माऊली सांगतात, नेहमी लक्षात असू द्या, स्वतःला आता मिठासारखं बनवा. जिथं नसणार तिथं कोणाला चव नाही राहणार. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला ना तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीनं मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा, इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसत असते. अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जेवण बेचवच आहे. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवत असतात. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो. माऊली सांगतात, एक तहानलेला माणूस एका दुकानदाराला म्हणतो, शेठजी, पहिला थोडं पाणी द्याल का? दुकानदार फोनवर बोलत असतो. फोनवर हात ठेवून तो म्हणतो, पाणी द्यायला आता कोणी माणूस नाहीये. तहानलेला माणूस गोड आवाजात प्रेमाने म्हणतो, थोड्या वेळाकरिता तुम्हीच माणूस व्हाल का? लक्षात असू द्या, पाठ ठोपटून घेणारे कामगिरी करण्यासाठी पाठीच्या पुढे असणाऱ्या पोटाची सुद्धा तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पोट चांगलं भरलेलं असेल तरच तुमची कामगिरी पाठ थोपवण्यासारखी होईल. माऊली सांगतात, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागत असते. नेहमी लक्षात असू द्या,
कधी कधी आपले शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तर मागायची नसतात, कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो, परंतु ते टिकवू शकत नाही. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या जेव्हा मोठे व्हाल ना, तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची नक्कीच ओळख करून सांगतील. झुकाय तितकंच किंवा तिथंच जितकं बरोबर आहे. विनाकारण झुकण्याने सुद्धा दुसऱ्यापुढे आपली लायकी कमी होत जाते आणि समोरच्याला अहंकार वाढत जात असतो. दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका. कदाचित भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबरठ्यात अडकलेल्या असतील. आव्हाने स्वीकारा. आवडत्या गोष्टींसाठी खर्च करा. आवडत्या लोकांना वेळ द्या. पोट दुखेपर्यंत हसा. मनसोक्त नाचा. अगदी लहान बाळासारखे जगा. कारण मृत्यू हा जीवनातील सर्वात मोठा लॉस नाहीये. लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमचा जीवनपणा मेलेला असतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागेल. एवढे भोगले मज हसावे लागले. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळत असतात. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हट्टासाने जोपासलेला राग आणि वैर भावनांच माणसाला जास्त थकवते. हे ज्यांना समजत नाही ना, त्यांना स्वतःला थकवा कशाचा आलाय हे आयुष्यभर उमवत नाही. मग उलट उत्तर देणं अयोग्य आहे, पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक फक्त राहण्याची किंवा बोलत राहण्याची हद्दच ओलांडत असतात. वेळ कधीही जखमांना भरण्याचं काम करत नाही. वेळ फक्त जखमांसोबत जगवण्यास शिकवत असते. पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करायची तयारी असेल तर आभाळात गवसणी घालण्याची शक्ती आपल्यात येतच असते. वाहून घेणं आणि वाहत जाणं या सारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलेले एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र सहसा परत सापडत नाही. स्वागत चालाक असतं. विचार अदृश्य असतात, म्हणून त्यांच्यात अफाट सामर्थ्य असतं. किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात. त्यांचं सामर्थ्य असतं. त्यांना पेलवेनास झालं की प्रकट व्हावं लागतं. जे प्रकट होतं त्याला आपण स्वभावधर्म असे म्हणत असतो. आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे. अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्यांकडून नाही. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार, कारण त्यांना भीती लागलेली असते, हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो म्हणून. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला तुम्ही कारणीभूत समजू नका, कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातले तेलही संपलेलं असतं. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि परत येणारे दिवस हे कसे येणार हे सांगता येत नाहीत. म्हणूनच नेहमी आयुष्यात हसत जगा. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. समोरच्याची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेचीच असते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माऊली बोलतात. तुमची काही अडचण असेल कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा व तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली बोलतात. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोडच असते. जोपर्यंत मनात खोद आणि हृदयात पाप आहे तोपर्यंत व्यर्थ सर्व मंत्र जपच आहेत. फुले नित्य फुलतात, त्यांची अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. तोडणे हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणे हा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ असतो. छोट्या छोट्या गोष्टींतही भरपूर आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयांवर केंद्रित करा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते ना, तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा व कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर आपली वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात. स्वामी भक्तांनो, जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्यांच्या वेदना जाणवत नाहीत. माऊली सांगतात आपल्याला, आयुष्याने दिलेल्या सुखदुःखांची बेरीज कधीच समान नसते. कणभर सुख हे मनभर दुःखांपेक्षा कायम सरस ठरतं. माणुसकीचे दर्शन घडवा, माणसात अंतर ठेवा, माणुसकीत नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असते आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो.
आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवनवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुमच्यामध्ये सहनशक्ती, दांडगी असायला पाहिजे, तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल. जर ती नसेल, हेच जग तुम्हाला हरवेल. काहीही झाले तरी जिद्द सोडू नका. आपणच जिंकणार याच विचाराने कामाला तुम्ही सुरुवात करा. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं. नेहमी लक्षात असू द्या, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. कारण दुसऱ्यातलं चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये नक्कीच आहे. शब्द दिल्याने निर्माण होते आशा आणि दिलेला शब्द पाळल्याने निर्माण होते तो म्हणजे विश्वास. माऊली सांगतात, एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये. कारण या जगात असं कोणीही नाहीये की ज्याला सगळेच लोक चांगलं बोलत असतात. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हांची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्यांची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो. असेच खूप सुंदर असेच सकाळ. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जाते, नाहीतर गरज नसताना कायम ओझे बाळगावेच लागत असते. माऊली बोलतात, फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही, सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही. किती का दूर असे ना आपली माणसं, पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही. खूप वाटतं केव्हा तरी मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.